आणला आता समोर तिथे घ्या, समोर आणला कॅमेरा डीबीएन लाईव्हने. आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचे खेळाडू आपण या मध्यभागी घ्या, समोर कॅमेरा आणलाय आता डीबीएन लाईव्हने. या आपण सन्मान इथे करतोय महेश पाटील, दोघे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरगाव संघासाठी भरपूर सारं प्रतिनिधित्व केलंय आणि महेशला खूप वेळा मी पाहिलंय सलामीचं षटक हाताळताना आणि कित्येक वेळा भरपूर चांगली कामगिरी त्याने केली शिरगाव संघाकरिता. त्यानंतर आपण वळणार आहोत किशोरजी पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. किशोर पाटील आपण या, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. किशोर पाटील आमच्या गावचे एक उत्कृष्ट समाजसेवक. त्यांचा हा बुलंद आवाज, त्यांचा दरारा खूप गावामध्ये आहे असे आमचे किशोर पाटील. त्यांच्याकडून 3000 रुपये आलेले आहेत शिरगाव मास्टर क्रिकेट क्लबला. कोणचा 3300 रुपये किशोर पाटील, 3300 रुपये तुमच्याकडे आले पार्टी आभारी. त्यानंतर दोन्ही पंच आपले पंचांना विनंती करतोय व्यासपीठावरती या. पंचांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. दोन्ही पंचांचा सन्मान इथे केला जाईल. शशिकांत मनगुली आणि नितीन राठोड समोर या, समोर कॅमेरे तिथे आहेत. दोन्ही पंचांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत. प्रथमतः आपण नितीन राठोड सरांचा सन्मान इथे करूयात. आचोले संघ आपण बसून घ्या, खुर्च्या आपल्यासाठीच आहेत. आचोले टीम विनंती करतोय, उपविजेता आचोले टीम आपण बसून घ्या. तदनंतर शशिकांत मनगुली सरांचा इथे आम्ही सन्मान इथे करतोय. भूषण पाटील, भूषण पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. चांगलं लक्ष त्यांनी वेधलं होतं स्पर्धेवरती. भूषण पाटील खरोखर 2 दिवस, जवळजवळ 2 दिवस शिरगाव मास्टर क्लिपला इतकी मदत त्यांनी केलेली आहे की 25 किलो मच्छी आणि 25 किलो चिकन देऊन त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून आणि पूर्ण 2 दिवस का आपलं स्वतःचं काम सांभाळून पूर्ण 2 दिवस त्यांनी आपल्या या शिरगाव मास्टर क्रिकेटसाठी दिलेले आहेत. म्हणून त्यांचे आभार. बघा भूषण पाटील यांना खरोखर आपण टाळे वाजवले पाहिजे की तब्बल 2 दिवस त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भूषण पाटील यांनी टिवरी संघाला प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल 3456 रुपये दिलेले आहेत. आणि 3456 हे त्यांच्या गाडीचा नंबर आहे. फेवरेट त्यांचा नंबर आहे 3456. जास्त पाहिजे होता, 8356 पाहिजे होता. म्हणजे कॅश वाढली असती. कॅश नितीन दादा या, आपण नितीन दादांचा सन्मान इथे करणार आहोत. या या
आम्हाला 2 दिवस साथ दिली, त्यांचा सन्मान. टिवरी गावाचा भाचा आहे, आम्हाला माहिती आहे. मामा लोक जिंकले म्हणजे झालं काम. मला वाटलेलं मामा लोकांना टाईट करून पाठवते की काय, पण मामा लोक चलाक निघाले. नितीनजी गावडे चांगलं विश्लेषण ते करतायत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे सॉन्ग त्यांनी बनवलंय, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. नरेश पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. नरेशजी पाटील आपण या व्यासपीठावरती. नरेश पाटील त्यांचाही सन्मान. निश्चितच जे आमंत्रण आपण दिलेत ज्या ज्या व्यक्तींना, त्याकरता मोलाचं सहकार्य जे केलंय ते नरेशजी पाटील यांनी केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्टही त्यांच्याच माध्यमातून दिल्या आहेत. त्यांचा सन्मान. नरेशजी पाटील यांचं कौतुक की वेळात वेळ की त्यांचं शेड्यूल बिझी असते, पण 2 दिवस शिरगाव मास्टर क्रिकेटला दिले. आणि त्या शिरगाव मास्टरमध्ये यावर्षी ते ऑन म्हणजे क्रिकेटमध्ये इन झालेले आहेत. या डीजे ऑपरेटरचा आम्ही सन्मानित करणार आहोत. मयूरला विनंती करतो या आपण. मयूरचा सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर 2 दिवस जे थेट प्रक्षेपण आपण पाहिलं DBN लाईव्ह, DBN मीडियावरती, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. DBN लाईव्ह त्यांचा सन्मान इथे केला जाईल. चांगलं क्लीन अँड क्लिअर पिक्चर क्वालिटी. एकही असा निर्णय नाही ज्याच्यावरती आपण संदेह घेऊ शकतोय. जिथे जिथे आपल्याला मदत लागली त्यावेळेस चांगलं क्वालिटी पिक्चर दाखवलंय DBN लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान आम्ही इथे केला जातोय. आपले 2 दिवस उत्कृष्ट समालोचन ज्यांनी केलं ते म्हणजे दिनेश किनी यांचं आपण स्वागत करतो, सन्मान करतो. दिनेश किनी उत्कृष्टरित्या ज्यांनी समालोचन केलं, उत्कृष्ट समालोचन आपले पांजू बेट या गावातील दिनेश किनी. चला या आपण बघा सन्मान जे बाकी राहिलेत. आकाश घरत, किरण भालचंद्र पाटील, मोहन पाटील, देवेंद्र पाटील बॉबी, हेमंत पाटील, आत्माराम पाटील,
साईनाथ मेडिकल अमर, ओम साई क्रिकेट अकॅडमी नील पाटील, बंडू पाटील कोपरी, अक्षय घरत इंटरप्राइजेस, प्रदीप पाटील, अवधेश मेडिकल डिस्ट्रीब्युटर, रत्नेश मेडिटेक, भरत बायोसायन्स, लक्ष्मण गावडे, मंगेश एकनाथ पाटील, भूपेश पाटील, मयूर किसन पाटील, SPL, निलेश पाटील, तेजस पाटील, भूषण पाटील, डॉक्टर पांडुरंग पाटील, वाघोबा यंगस्टार शिरगाव, किशोर पाटील, राजू भोईर, नरेश पांडुरंग पाटील, नरेश बुद्या पाटील, सुहास पाटील आणि झाले ना, या सर्वांचा दिनकर पाटील खापराली यांचा सन्मान बाकी आहे, तो संघाच्या वतीने दिला जाणार आहे. तत्पूर्वी या आपण बोलणार आहोत राजू भोईर यांचा सन्मान, नरेश पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. नरेश पाटील आपण या. नरेश पाटील, राजू भोईर यांचा सन्मान, शिरगाव गावचे भरपूर मोठे समाजसेवक आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते राजू भोईर यांना सन्मान देतोय. नरेश पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय प्रथमतः. तदनंतर राजू भोईर यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. या राजू यांचा आम्ही सन्मान करतोय. मी नितीन गावडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करा. नितीनजी गावडे यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जाईल. राजू भोईर यांचं भरपूर मोलाचं सहकार्य, ज्या जर्सीज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून दिल्यात आणि गावासाठी भरपूर मोलाचं सहकार्य ते करत असतात. समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. राजू भोईर यांचा सन्मान. बॅनर जर थोडा मोठा असता ना तर त्यावरती लागला असता बॉल, पण बॅनर छोटा की नाही, पुढच्या वेळी थोडा मोठा आहे ना बॅनर. राजू शेठसाठी जोरदार ताल्या. तदनंतर डॉक्टर पांडुरंग पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. डॉक्टर पांडुरंग पाटील यांचा सन्मान. डॉक्टर पांडुरंग पाटील यांचा प्रथमतः सन्मान आपण करूयात. या डॉक्टर पांडुरंग पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भगवान दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. डॉक्टर पांडुरंग पाटील यांचा सन्मान अगदी भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर देवेंद्र पाटील उपस्थित राहिले नाहीत. देवेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मनीष पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय.
हॅलो. या आमचे गुंडलेखक कल्पेश पाटील. कल्पेश पाटीलला विनंती असेल व्यासपीठावरती या. गुंडलेखक कल्पेश पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. कल्पेश पाटील आपण या. कल्पेश पाटील उपस्थित असाल तर या त्वरित. तदनंतर हितेश. हितेश यांनी चांगली साथ काल दिली आम्हाला, त्यांचा सन्मान. हितेश यांचा सन्मान इथे केला जाईल. सुरेश घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. तदनंतर दीपेश पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. दीपेशजी पाटील यांचा सन्मान. दोन दिवस मोलाचं सहकार्य दीपेशने केला आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. चला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच खूप चांगली कामगिरी करणारे प्रकाश पाटील आपण या व्यासपीठावरती. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलमध्ये जो कासरवडीच्या विपक्षा झाला होता सामना, त्यामध्ये सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेत. भीमसेन यांना विनंती करतोय आपण या. भावेश पाटील थांबायचं आहे. भावेश पाटील थांबा. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. प्रकाश पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच. तदनंतर आम्ही वळतोय मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅचकडे. मेगा फायनलमध्ये चांगली फलंदाजी झाली होती. धावा चेस डाऊन करताना मात्र गोलंदाजाचा बोलबाला राहिला. 6 धावा खर्च केल्यात. एका ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना माघारी परतवले असा हरेश किनी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. हरेश किनी या पण व्यासपीठावरती. हॅलो. या गणेशजी म्हात्रे यांचा आपण सन्मान इथे करतोय. गणेश म्हात्रे यांचा सन्मान. गणेशजी म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जातोय. ए बाबू पैसे पडले बा पैसे. भगवान दादा 2 मिनिटं भाषण करा. 2 मिनिटं. या स्पर्धेवरची मनोगत 2 शब्द तुम्ही व्यक्त करा.
सर्व आलेले पाहुणे आणि सर्व संघ, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचे अभिनंदन. आणि ही स्पर्धा जी उत्तम रीतीने पार पाडायची होती ती त्याचं श्रेय सर्व डॉक्टर साहेब आणि राजू भोईर यांना जात आहे. खरंच अतिउत्तम सहकार्य नव्हतं कोणाचं, पण त्यांनी जिद्दीने ही स्पर्धा आयोजित केली, आटोपून घेतली, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांनी स्पर्धेमध्ये विजय झालेत ते ट्युरी संघ, त्यांचंसुद्धा अभिनंदन. आणि आचोले संघाने सुद्धा आता बोनी केली आहे, याचे बोडे पण ते जिंकत राहतील अशी मी त्यांना आशा बाळगतोय. माझं 2 शब्द बोलून मी पूर्ण करतोय. या मी विनंती करतोय डॉक्टर साहेबांना की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन की ज्या टीमने आमच्या या गावामध्ये पदार्पण केलं आणि आमचं हे या वर्षाचं टुर्नामेंट अगदी सक्सेस करून दाखवलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अगदी वेळेवर टीम आल्या, अगदी शांत पद्धतीने कार्यक्रम झाले, छानपैकी असं आयोजन झालं. सर्वांनी या कामासाठी आम्हाला मदत केली. प्रत्येक आमचे 40+ जे सभासद आहेत त्यांनीसुद्धा या कामामध्ये भरपूर योगदान दिलं आणि हा कार्यक्रम अगदी सक्सेस करून दाखवला. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो. जय हिंद. चला या आपण आता लगेच वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज जास्त काही विकेट मिळाल्या नाहीत, सर्व आम्ही रेकॉर्ड पाहिला. 4 विकेट घेणारे 3 खेळाडू होते. आचोले संघाचा 1 होता. 2 खेळाडू आपण पाहिले तर टिवरी संघाचे होते. मात्र पॉवर प्ले मध्ये ज्याने जलवा दाखवलाय असा संदीप म्हात्रे, 4 सामने 4 विकेट, उत्कृष्ट गोलंदाज ठरतायत. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आम्ही वितरित करतोय. आत्मारामजी पाटील साहेबांना विनंती करतोय उत्कृष्ट गोलंदाजाचे जे पारितोषिक आहे ते आपण वितरित करा. चांगली कामगिरी संदीप म्हात्रे, पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली, तर सेमीफायनल मध्ये अफलातून गोलंदाजी त्याने केली होती. ते षटक अगदी 2 विकेट महत्त्वाच्या, विलास आणि जवळपास आपण पाहिले तर गणेशची विकेट, आणि त्या षटकात धावा दिल्या नव्हत्या. उत्कृष्ट फलंदाजांचा बोलबाला राहिला. प्रकाश पाटीलने 84 बनवल्या, सुशांत मुकादमने बनवल्यात 72, मिलिंद भोईर याने बनवले 4 सामन्यामध्ये 48, 4 सामन्यामध्ये प्रल्हाद भोईरने बनवले 44. मात्र मंडळाचा नियम आहे 2 पारितोषिक एका संघाला, तर 1 पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे ते आचोले मास्टर संघाला. म्हणून मिलिंदचं पारितोषिक आम्ही प्रल्हाद दलवी यांना देणार आहोत. 4 सामने 44 धावा त्याने कुठल्यात या स्पर्धेमध्ये. मी विनंती करतोय अशरफ शेख ना, अशोक चाचू यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. त्यानंतर मालिकावीर, जबरदस्त कामगिरी, हे त्याचं लकी मैदान आहे. टिवरी संघाचा प्रकाश पाटील 84 धावा 4 सामन्यामध्ये आणि 3 षटका हाताळत असताना 5 विकेट त्याने मिळवलेत असा प्रकाश पाटील मालिकावीर. जय गावडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मालिकावीराची जी ट्रॉफी आहे ती वितरित आपण करायची आहे. सुपर बॅटिंग केली आणि त्याच्याच बलावरती आज प्रथम पारितोषिक पटकावलं टिवरी मास्टर संघाने. चांगली कामगिरी, 2 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिले. तदनंतर आपण वळतोय या स्पर्धेचा शिरगाव मास्टर क्रिकेट क्लब 40+ चषकाचा उपविजेता संघ वाघवादेवी 40+ मास्टर आचोले. टीमला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
चांगली कामगिरी झाली, अफलातून खेळ राहिला. कालच्या दिवसात बलाढ्य संघांना पराभूत केला आणि आज उपविजेता या पदावरती राजू भोईर ते बाजूला ठेवा, ते साईडला ठेवा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. उपविजेता टीम मान्यवरांना मी विनंती करतोय. किशोर किशोर यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आणि आपले मान्यवर सुद्धा आहेत. चला लाईनअप मध्ये थोडंसं खाली बसून घ्या, व्यवस्थितरित्या फोटो येईल. थोडंसं खाली बसून घ्या. मोर्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करणारा संघ उपविजेता ठरला गेलाय. अभिनंदन टीम आचोले मास्टर. कॅप्टनचा आम्ही मनोगत घेतोय. हरेश्वर पाटील, आपण थोडंसं मनोगत व्यक्त करा या स्पर्धेविषयी. हरेश्वर पाटील. सर्वप्रथम तर आपला शेरगाव मास्टर यांचे अभिनंदन आणि अध्यक्ष साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. यांचा आशीर्वादानेच आज आम्ही इकडे सामना जिंकलेलो आहे. अभिनंदन विजेता संघाचं आणि अभिनंदन आचोले मास्टर उपविजेता राहिलेत. निश्चितच आपण पाहतोय 2222 रुपये उपविजेता संघालाही दिलेत भूषण पाटील यांनी. एक नंबर आपण पाहतोय. आणि या आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पहिल्या स्पर्धेत उपविजेता राहिले, मात्र संधी गमावली नाही. शिरगावच्या मैदानावरती झाले चॅम्पियन. यंदाच्या हंगामातली ही दुसरी ट्रॉफी पटकावले. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय टीम हनुमान मास्टर टिवरी. दाऊ दाऊ ये वरती. यस महेश भोईर या. अंतिम विजेता संघ हनुमान मास्टर टिवरी. जबरदस्त कामगिरी केली आणि आज आपण पाहतोय पारितोषिक त्यांच्या नावावरती जात असताना 4 स्पर्धा झालेत, त्यामध्ये 2 शेंडोबा 40+ मास्टर ए ने पटकावलेत, 1 शेंडोबा मास्टर बी ने पटकावले आणि हे पारितोषिक जाते हनुमान मास्टर टिवरी या संघाच्या नावावरती. ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्र. थँक्यू.